तुम्ही इथे पाहू शकता कुंडीमध्ये लावलेल्या बेलपत्राच्या झाडाची वाढ ही चांगली होऊन खूप सारे पाणी देखील या झाडावरती आलेले आहेत आणि प्रत्येक पाणी हे हिरवेगार आणि तजेलदार असे तुम्हाला दिसून येईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण बेलपत्राच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडाला कोणती खते द्यायची, झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची, या सगळ्या विषयीची माहिती देखील आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंडीमध्ये जेव्हा आपण हे बेलपत्राचे झाड लावतो तेव्हा कुंडीची निवड कशी करावी, तर जर तुम्हाला झाडावरती फक्त पाने हवे असतील तर छोट्या कुंडीमध्ये म्हणजे अगदी 10 ते 12 इंचाच्या कुंडीमध्ये जरी हे रोप लावले तरी देखील चांगले वाढते। मात्र या झाडावरती फळे देखील लागतात। तर तुम्हाला जर फळे हवे असतील तर कुंडी थोडे मोठ्या आकाराची म्हणजे कमीत कमी 15 ते 18 इंच एवढ्या आकाराच्या कुंडीमध्ये हे झाड लावावे, म्हणजे त्याच्यावरती फळे देखील तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये हे मिळत राहतील। बेलपत्राचे हे झाड कुंडीमध्ये लावताना माती कशी तयार करायची, तर अगदी कोणत्याही मातीमध्ये बेलपत्राचे झाड अगदी सहज येते। मात्र मातीमध्ये थोडेसे शेणखत किंवा गांडूळ खत मिक्स करावे, म्हणजे झाडाची वाढ ही चांगली होईल। कारण जेव्हा आपण कुंडीमध्ये हे झाड लावतो तेव्हा आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच ह्यांना पोषक तत्वेही मिळत असतात। त्यामुळे थोडे खत मिक्स केले तर झाड हे चांगले वाढेल आणि भरपूर अशी पाने या झाडावरती आपल्याला पूजेसाठीही मिळत राहतील। बेलपत्राचे झाड आपण जेव्हा कुंडीमध्ये लावतो तेव्हा चांगल्या वाढीसाठी, हिरवेगार घनदाट होण्यासाठी ही जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल। कारण झाडाच्या चांगल्या वाढीसाठी याला दिवसभर एक कमीत कमी 4 ते 5 तास एवढे तरी ऊन मिळणे हे आवश्यक असते, तरच हे झाड हे चांगले वाढते। त्याचबरोबर बेलपत्राच्या झाडाला पाणी देताना देखील कुंडीतील माती हे चेक करूनच द्यावे, म्हणजे कुंडीतील मातीमध्ये थोडा ओलावा राहील इतपत या झाडाला हे पाणी द्यायचे आहे। पाणी देताना कुंडीतील माती ही नेहमी चेक करून द्यावी, म्हणजे वरच्या बाजूची जी माती आहे ती 1 ते 1.5 इंच ही कोरडी होईल तेव्हा हे पाणी द्यायचे आणि जेव्हा झाडाला पाणी द्याल तेव्हा झाडाच्या शेवटच्या मुळापर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचेल इतपत भरपूर असे हे पाणी द्यायचे आहे। बेलपत्राच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी याला खते देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडावरती काही कामे देखील करावी लागतात। त्यामध्ये करायचे काम म्हणजे या झाडाची ही छाटणी करावी। आता फेब्रुवारीमध्ये तुम्ही या झाडाची छाटणी केली तर झाडावरती खूप सारे हे नवीन फुटवे येतात। झाडाची छाटणी केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला झाडावरती खूप सारे नवीन फुटवे आलेले दिसून येतील। झाडावरती जेवढे नवीन फुटवे तेवढेच झाडावरती जास्ती फांद्या तयार होतात आणि जेवढ्या जास्ती फांद्या तेवढीच झाडावरती आपल्याला पाणी देखील ही जास्त प्रमाणामध्ये हे मिळत असतात। बेलपत्राच्या झाडावरती कीड ही शक्यतो लागत नाही, मात्र जर कधी कीड लागली तर महिन्यातून एकदा हा नीम तेलचा हा स्प्रे करावा, त्यामुळे झाडावरती कीड ही लागणार नाही किंवा लागले असेल तर ते निघून जाण्यासाठी त्याचा उपयोग होईल। आता आपण बेलपत्राच्या वाढीसाठी ज्या खताचा वापर करणार आहोत ते तयार करण्यासाठी मी हे जे आपल्या घरामध्ये तांदूळ असतात त्याचा वापर हा करणार आहे। तांदळामध्ये अशी खूप सारी पोषक तत्वे असतात ज्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते। झाडावरील पाने मोठ्या आकाराची, हिरवीगार, चमकदार होण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। तर याच्यापासून खत तयार करण्यासाठी हे जे तांदूळ आहेत ते 8 दिवस हे आपल्याला पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे आहेत। पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते। तयार झालेले जे खत आहे त्याचा वापर देखील आपल्याला डायरेक्ट तसाच न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच आपण वापर करणार आहोत। बेलपत्राच्या या कुंडीतील जी माती आहे ती देखील अधूनमधून ही हलवून मोकळी करावी, म्हणजे कुंडीतील माती ही भुसभुशीत होते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे ही चांगली वाढतातच, पण अशा मातीमध्ये कीड, बुरशी लागण्याचे देखील हे प्रमाण कमी असते। अशा मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते, साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते। आता आपण तांदळापासून जे खत तयार केलेले आहे ते जर 1 मग असेल तर त्याच्यामध्ये अजून 3 ते 4 मग आपण साधे पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर हा करणार आहोत, कारण तयार झालेले जे खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असते। तर अशा प्रकारे तांदळापासून तुम्ही खत तयार करून बेलपत्राच्या या झाडाला दिलेत तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड हिरवेगार घनदाट होण्यासाठी देखील याचा चांगला फायदा होईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।